जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे। आजचा नवीन विषय घेऊन आलो, खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो। आज मी नाईट फॉल बद्दल सांगणार आहे। नाईट फॉल ही समस्या सर्वांना जाणवत असते आणि भरपूर जण या समस्येपासून खूप त्रासलेले असतात, म्हणजे खूप टेन्शन घेत असतात की नाईट फॉल मला नेहमी होत असतं। नाईट फॉलला मराठीमध्ये रात्री वीर्यपात म्हणत असतात। हा कशामुळे होतो याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि यापासून आपण कसं वाचू शकतो या गोष्टीबद्दल मी सांगणार आहे। नाईट फॉल होत असेल तर टेन्शन घ्यायचं नाहीये, सर्व नीट होतं। फक्त हा व्हिडिओ कंप्लीट बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम। आणि आतापासून आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात पहिले नाईटफॉल सर्वांना माहिती, रात्री आपल्या शरीरामधून पेनिसमधून काही असा पदार्थ निघतो, ते स्पर्म निघतात, तो नाईटफॉल असतो। हे कशामुळे होतं, काय होतं याबद्दल आता सर्व सांगणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघा। नाईटफॉल रात्री वीर्यपात, मानसिक आणि शारीरिक तणाव। सर्वात पहिले तुम्ही मानसिक आणि शारीरिक तणाव घेत असतील तर तुम्हाला 100% या समस्येला सामोरे जावंच लागणार आहे। तुम्ही यासाठी तर तुम्हाला हे होऊ द्यायचं नाहीये, नाईटफॉल होऊ द्यायचा नाही, तर तुम्ही काय गोष्टी करायच्या, सर्वात पहिले व्यायाम, ध्यान, प्राणायाम या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे। तुम्ही कुठल्या एक तरी वस्तू, या तिन्ही मधून एक वस्तू तरी केली गरजेची आहे। सर्वात पहिले तुम्ही जिम जॉईन करा। जिम मध्ये तुम्ही येणार तर तुमचं मानसिक आणि शारीरिक तणाव हा 100% निघून जाईल। कारण की जिम अशी गोष्ट आहे, तुम्हाला दिवसभरचं कुठलंही टेन्शन असलं पण तुम्ही जिम मध्ये 1 तास सुद्धा गेले ना आणि 5-10 मिनिटं जिम मध्ये बसले तर तुम्ही मानसिक आणि शारीरिक तणावापासून मुक्त होऊन जात असता। म्हणून जिम जॉईन करा, या गोष्टी तुम्हाला होणार नाही। त्यानंतर केगेल व्यायाम, आपला जो पेल्विक असतं ना, ही साईडचा पेल्विक फ्लोर स्नायूचा व्यायाम केल्याने अनैच्छिक वीर्यपात नियंत्रणात राहतो। पेल्विकचा जो वर्कआउट असतो तो जो तुम्ही केला त्याबद्दल एक व्हिडिओ मी बनवेल। तर पेल्विकचा वर्कआउट केल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनैच्छिक जे वीर्यपात आहे रात्री होतं ते होणार नाही। त्यानंतर सकारात्मक विचार, झोपण्यापूर्वी अश्लील व्हिडिओ विचार सामग्रीपासून दूर राहा। आपण काय करतो, भरपूर जण काय करतात, रात्रीचे आपण रिकामा असतो, झोप लागत नसते भरपूर जणांना, तर ते मोबाईल बघत बसतात, सोशल मीडिया वगैरे, भरपूर वेबसाईट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात, पोर्न व्हिडिओ वगैरे असतात, फोटो वगैरे असतात, अश्लील व्हिडिओ असतात, ते बघतात, ते बघितलं काही तास बघतात, मग झोपतात। मग ते डोक्यात विचार असतात झोपण्यापूर्वी तुमच्या डोक्यामध्ये काय विचार येतात त्यावर सर्व गोष्टी घडत असतात। तर अश्लील विचार असतात, त्यामुळे तुम्हाला नाईटफॉल 100% होत असतो। तर तुम्हाला झोपण्यापूर्वी काय करायचं आहे, तुम्ही एखादं चांगलं, झोप लागत नसेल तर गाणे वगैरे ऐका, गाण्यामध्ये जर तुम्ही हळद टाकली झोपण्यापूर्वी जर ते घेतलं ते लिक्विड, तर तुम्हाला झोपी चांगली लागेल असे विचार कुठले येणार नाही। किंवा रात्री झोपेपूर्वी मी डाएट भरपूर जणांना देतो ना, गेनिंग डाएट असतो, त्यामध्ये मी दुधामध्ये 1 चमचा 1 स्पून टर्मरिक म्हणजे हळद टाकायला लावतो। याच्याने काय होत असतं, झोपी तुमची चांगली होत असते, मसल रिकव्हरी ही चांगली बेस्ट होत असते। म्हणून तुम्ही दूध नाही घेत असणार तर गरम पाण्यामध्ये हळद घ्या किंवा दुधामध्ये हळद घ्या आणि तुम्ही ती प्या झोपेपूर्वी 15-20 मिनिटं अगोदर, तर तुम्हाला झोपी चांगली होईल, मसल रिकव्हरी पण होईल आणि कुठले असे विचार येणार नाही आणि झोपी लवकर चांगली होईल आणि रिकव्हरी होईल। 7-8 तासाची झोप असते ती 100% होईल, बरोबर आहे। आणि हे तर झालं गरम, म्हणजे जे दूध असतं, हळद असते, याने आपल्या शरीरामधील उष्णता ही कमी होत असते। जास्त उष्णता आल्याने नाईटफॉल हा होत असतो, म्हणून उष्णता कमी करण्याचे काम हे हळद आणि दूध हे करत असतं। म्हणून तुम्ही हे झोपण्यापूर्वी गरम दूध, हळद किंवा दूध किंवा हळद हे नक्की घ्यायला विसरू नका। त्यानंतर नियमित झोपेची वेळ, वेळेवर झोप घेतल्यास व उठल्यास शरीराला संतुलित ठेवते। सर्वात महत्त्वाचे आहे, भरपूर जण टायमावर झोपत नाही आणि टायमावर उठत नाही, टाइम पूर्ण चेंज असतो, त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम होणं शक्य आहे। तुम्ही जे एक ठरवून घेतलं की मला रात्री 10 वाजता झोपायचं आणि सकाळी 6 ला उठायचंय, तर तुम्हाला या गोष्टी कधीही जाणवणार नाही, कारण की तुमच्या माइंडमध्ये एकच विचार राहील की मला सकाळी 6 ला उठायचंय, दुसरा कुठला विचार येणार नाही। म्हणून तुम्ही लवकर झोपा, लवकर उठा, बरोबर 7-8 तासाची झोप घ्या, म्हणजे याच्याने तुमच्या शरीर संतुलित राहील। ते झालं आयुर्वेदिक व नैसर्गिक उपाय। आता आयुर्वेदिक उपाय काय, तुम्ही एवढे करून सुद्धा फरक पडत नाही, तर आयुर्वेदिक उपाय काय आहे, अश्वगंधा, शिलाजीत, सफेद मुसळी यामुळे वीर्यपात कमी करण्यास मदत असते। अश्वगंधा मसल बिल्डिंगसाठी कामात येते आणि वीर्यपात टाळण्यासाठी येत असतो। त्यानंतर आपल्या तुमची गोष्ट आहे शिलाजीत बी मसल बिल्डिंगसाठी कामात येते आणि त्यामुळे बी वीर्यपात कमी होत असतो। आणि त्याच्यानंतर सफेद मुसळी बी मसल बिल्डिंगसाठी कामात येत असते आणि वीर्यपात बी कमी होत असतं। आणि या तिन्ही गोष्टी, शिलाजीत आला, अश्वगंधा आला, सफेद, हे आपलं टेस्टोस्टेरोन लेवल हाय करत असतं, सेक्स परफॉर्मन्स, मसल बिल्डिंग हे बेस्ट करत असतं। यामुळे तुम्हाला झोपी सुद्धा चांगली लागत असते, मसल रिकव्हरी होत असते, म्हणून वीर्यपात होत नाही। हे भरपूर प्रमाणात वीर्यपात कमी करून देत असतो। झोप चांगली लागली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डोक्यात विचार येणार नाही आणि तुमचे शरीर संतुलित राहते। म्हणून अश्वगंधा, शिलाजीत आणि सफेद मुसळी हे इंटेक करायला विसरू नका, बरोबर। गरम पाण्याने अंघोळ, झोपेपूर्वी गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला आरामदायक व मानसिक तणाव मुक्त होतं। ही गोष्ट तर खरी आहे। उन्हाळ्यात ठीक आहे, थंड पाण्याने करता तुम्ही, ठीक आहे, पण पावसाळा किंवा हिवाळ्याला या पिरियडमध्ये जास्त नाईटफॉल होत असतो। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यावेळेस तुम्ही गरम पाण्याने अंघोळ जर केली झोपेपूर्वी, बरोबर आहे, जेवणापूर्वी, झोपेपूर्वी करणार तरी चालेल, जेवणापूर्वी केले तरी चालेल, गरम पाण्याने अंघोळ केली तरी तुमचे शरीर दिवसभरात थकलंय ते रिलॅक्स होऊन जातं, मसल सुद्धा रिलॅक्स होत असतात आणि मानसिक डोक्यावरून जसं पाणी पडतं तसं भरपूर गोष्टी या निघून जात असतात। तर तुम्ही झोपेपूर्वी असो, म्हणजे रात्री जेवणापूर्वी, झोपेपूर्वी जर तुम्ही चांगल्या गरम पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला जो वीर्यपात नाईटफॉल होतोय हा होणार नाही, कारण की बॉडी ही रिलॅक्स होऊन जात असते, स्ट्रेस मुक्त होऊन जात असते आणि मानसिक तणाव हा निघून जात असतो। म्हणून झोपेपूर्वी, जेवणापूर्वी तुम्ही
गरम पाण्याने आंघोळ करा, तुम्हाला 100% रिजल्ट येईल, नाईट फॉल होणार नाही. तर मित्रांनो, हे असे आपले आजचे नाईट फॉल व्हिडिओ पाचचे संपूर्ण तुम्ही काय केल्याने नाईट फॉल होता आणि काय नाही केल्याने नाईट फॉल कमी म्हणजे तुमच्या गोष्टी ज्या वारंवार तुम्हाला नाईट फॉल होत आहेत या तुम्ही टाळू शकता. म्हणजे नाईट फॉलमध्ये तुमच्या काय काय चुका होत असतात आणि तुम्ही त्या कशा बऱ्या करू शकता ज्यामुळे तुम्हाला नाईट फॉल होणार नाही, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. तर आजच्या व्हिडिओत आता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करा आणि ओगले फिटनेस कोचला लवकरात लवकर जॉईन व्हा. तुम्हाला प्रत्यक्षात मी स्वतः या व्हिडिओद्वारे जो नॉलेज देतो प्रत्यक्षात तुम्हाला भेटून स्वतः या गोष्टीबद्दल डिटेल माहिती विचारू शकता. तर लवकरात लवकर ओगले फिटनेस कोचला जॉईन करा. जय श्रीराम.